रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा एक माथा रचना आहे. संतांची रचना म्हणजे गाथा रचना आणि सत्पुरुषांची रचना म्हणजे माथा रचना. तर एक रचना अशी आहे, इतकं सुंदर आहे, ह्या रचनेवरच माझं जीवन चाललंय. संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. ह्याचं कारण जेव्हा आपलं वैयक्तिकरित्या स्वार्थातलं संसाररूपी जीवन जेव्हा संपलं, तिथं आपलं जीवन संपलं. आणि जेव्हा आपण भगवंताच्या पायथ्याशी जातो, तिथं आपलं खऱ्या अर्थानं जीवन चाललं. संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. तुझ्या पायथ्याला विसावला माथा. उधळला डाव माझा मीच हाती. पहिल्या चरणामध्ये ज्यांनी कुणी हे गीत रचलेलं आहे त्याने असं सांगितलं की प्रत्येक माणूस आपला डाव आपणच उधळत असतो. कारण मात्र निमित्त दुसरे असतात, पण आपल्या हातात उधळला डाव माझा मीच हाती. धावलो उगाच मृगजळा पाठी. धावलो उगाच मृगजळा पाठी. मृगजळ म्हणजे ते कथेतलं एक संक आहे की एखाद्या त्या प्राण्याला तहान लागलेली असते. मृग म्हणजे बघा काय तर मृग एक पक्षी, तर त्याला पाणी पाहिजे होतं, त्याला दिसतंय पाणी, पण त्याला वाटतं नाही ह्याच्यापेक्षा अजून पुढे चांगलं असेल. दुसऱ्यांना पण पाणी दिसतंय तरी त्याला वाटतंय अजून पुढे चांगलं, म्हणजे तो मृगजळ. उधळला डाव माझा मीच हाती. धावलो उगाच मृगजळा पाठी. धावलो उगाच मृगजळा पाठी. उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा देव. सगळ्यांनी जरी मला काढून टाकलं मनातनं, उपेक्षित केलं, पण तुझ्या दारातून मी रिकामा नाही जाणार. उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. आपलं दैनंदिन जीवन हे गाथेप्रमाणे आहे. गाथेचं एक पान संपलं तसा आपला एक दिवस मागे झाला, आता पुढचा. पण माझा तुझ्याच पायाशी माझा माथा आहे. दुसऱ्या कडव्यात असं दिलंय, चुकलो माकलो नको राग देवा. चुकलो माकलो नको राग देवा. सतत भगवंताला आपण नम्रपणे सांगायचं, काही चुकलं असलं देवा मला माफ कर. पण परमेश्वरा पांडुरंगा लेकरू जाण तूच हात द्यावा. लेकरू अजान. जरी माझं वय आज 53 चालू आहे तरी तुझ्या पुढे मी लेकरूच आहे आणि मी अजान आहे. तूच मला आधार दे. पडो देह माझा तुझे गुण गाता देवा. आता मी तुझ्या नामस्मरणाला सुरुवात केलेली आहे. हे नामस्मरण करता करता माझा जीव जरी गेला, पडो देह माझा, इथं जरी मी संपलो, तुझे गुण गाता तुझ्या पायथ्याला विसावला माथा. संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. आता तिसरं कडवं इतकं भारी आहे, नको जीन झालं मिटू दे पान.
नको जीन झाल तुझ्या नामस्मरणाशिवाय जर माझं जगणं असेल तर ते जगणंच नको मला. नको जीन झाल मिटू दे हे पान तुझ तुझ देवा घेऊनी जादान. हे दान मला नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. हे जाणारा देह तुझं तूच घेऊन जा. आणि शेवटची ओळ बघा इतकी मार्मिक आहे. नको जीन झाल मिटू दे हे पान तुझ तुझ देवा घेऊनी जादान. चित्त लागले पैल तिरी आता देवा. आता चित्त पैल तिरी नदीच्या पलीकडं पैल. आता तुम्ही अलीकडे बघूच नका. पोराची अडचण ह्याची अडचण त्याची हे सगळं नदीच्या अलीकडचे प्रश्न आहेत. नदीच्या अलीकडची तुमची स्थिती आता नकोच. चित्त लागले रे पैल तिरी आता. आता तुमचं चित्त मी विठ्ठल आणि माझा विठ्ठल बस. चित्त लागले रे पैल तिरी आता. तीराच्या पलीकडे चित्त लागलं पाहिजे. गाडग्या मडक्याचा संसार अलीकडे आहे आणि पलीकडे परमार्थ आहे आणि आपलं चित्त आता पलीकडं पलीकडं. चित्त लागले रे पैल तिरी आता. तीराच्या पलीकडे पैल म्हणजे पलीकडे. तुझ्या पायथ्याला विसावला माथा संपले जीवन संपली ही गाथा. तुझ्या पायथ्याला विसावला माथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. भागवंता आपण फार मोठे भाग्यवंत आहे की आपला माथा त्या भगवंताच्या चरणाशी ठेवायची आपल्याला भगवंताने सद्बुद्धी दिली. फार मोठं आपण ह्या देवाच्या दारात आलो. फार मोठं भाग्यवान आहे. किती इथं माणसं आहेत बघा पण आपण भाग्यवान आहे की इथपर्यंत पोचलो. त्यामुळं उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता. थांबा एक पुन्हा बघायच्या